नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट पळशी तालुका जिल्हा नाशिक। आज 22 जानेवारी 2025 महत्त्वाचा व्हिडिओ। त्या दिवशी रविवारीच आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा होता। 19 तारखेला शिबिर चालू होतं, त्याच्यामुळे आपल्याला बनवता नाही आला। तर हे बघा, हा जो नवीन प्लॉट जो आपला आहे आता हार्वेस्टिंगच्या स्टेजमध्ये आता सध्या आहे, त्याला तारी बांबूचं नियोजन कसं आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्या दिवशी करत होते, खरी टीमचं काम चालू होतं, तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवता आलं असतं, पण काही हरकत नाहीये, आता मी दाखवतो। खालच्या प्लॉटला आपण काय केलं होतं, आता बघा हा जो आहे ही जी लाईन आहे, या लाईनच्या दोन्ही बाजूला म्हणजे इकडच्या बाजूला आणि या बाजूला, त्या दोन्ही बाजूला आपण 2 तारा टाकलेल्या होत्या खालच्या प्लॉटसाठी, बरोबर। या 2 बाजूला 2 तारा टाकलेल्या होत्या, बरोबर। तो खर्च साधारणतः 1.25 ते 1.5 एकरला मला 68,000 रुपये खर्च आला होता, तार बांबू वगैरे सगळा मजुरीसह, बरोबर। पण मग मी काय केलं, त्याच्यातल्या त्या दोन्ही तारा ज्या आहेत त्या आता 3 वर्षाचा प्लॉट झाला, मी तो सध्या काढून घेतला आणि एकच तारा, आता हा जो आता मी नवीन ज्या प्रकारे करतोय, एकच तार फक्त आपण ठेवणार आहे आता। तर ती कशी आणि काय आहे, तर एकच तारेचा विषय आता आपण घेणार आहे। आता बघा विलास भाऊ दाखवा, आता हे कसं आहे बघा, इथं खरं ही जी गोष्ट आहे बघा, ही तार आहे आपली, बरोबर, बांबू। आणि आता हे बघा, याला आपण म्हणतो इथं, याला या अशा प्रकारे खुटे वगैरे आपण रोवलेले आहेत, बरोबर। या अशा प्रकारचे खुटे वगैरे आहेत, थोडेसे तिरके खुटे असायला पाहिजे होते, पण 1-2 ठिकाणी तसे आहेत। हे बघा, हे असे तिरके खुटे, म्हणजे याला आपण काय म्हणतो, साईडला आपण ताण दिलेला आहे, बरोबर, हा तारीचा ताण दिलेला आहे। आणि हे जे आहेत ह्या अशा प्रकारे इथं आपण कैची मारलेली आहे, बरोबर। ही कैची दिसते सगळ्यांना, ही कैची अशी मारलेली आहे, बरोबर। 2 बांबूंची कैची मारलेली, ही प्रत्येक ठिकाणी मारलेली बघा। ही इथं कैची मारलेली आहे, इथं कैची मारलेली, जिथं जिथं आहे शेवटच्या ठिकाणी आपण ही अशी कैची इथं मारलेली आहे बघा, ही कैची अशी मारलेली आहे, बरोबर। म्हणजे कैची मारून आपण या अशा पद्धतीने दोन्ही बाजूला अशी ते लावलेले, इथं ताण दिलेला आहे असा, बरोबर। आणि आता कसं केलंय ते बघा, तर साधारणतः तुम्ही जर बघितलं, ही कैची आणि मग पुढचा बांबू, ह्या दोघांमधलं अंतर मी साधारणतः 15 फुटापर्यंत आपण अंतर ठेवलेलं आहे, बरोबर। ही 15 फूट झालं। इथं हा सिंगलच बांबू आहे, बरोबर। हे इथं खाली खड्डा करून एक छोटासा हा असा बांबू आपण घेतला आहे, साधारणतः 6 फुटाचा बांबू हा सफिशियंट होऊन जातो। परत ही कैची आली एक मध्ये, परत 15 फुटाच्या नंतर, साधारणतः 15 ते 16-17 फुटाच्या नंतर परत हा सिंगल बांबू आला आहे हा, बरोबर। आणि हा सिंगल बांबू, आणि नंतर परत आपण कैची आपण तशी 2 बांबू नंतर ही कैची दिली तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि हे अशा प्रकारचं हे नियोजन जे आहे, हे नियोजन सगळं सध्या केलं आहे। आता उद्या किंवा परवा ज्या फांद्या, आता हे आपण केलं कशासाठी सगळं महत्त्वाचं बघा, आता हे फळांमुळे या फांद्यांचं आता वजन जास्त व्हायला लागले, बरोबर, आणि या खाली टेकायला लागल्या, आणि याला बरोबर आपण काय करणार आहे, बांधणार आहे, सपोर्ट देणार आहे। म्हणजे ज्यामध्ये दिसत आहे, म्हणजे आता जर ही गल्ली जर बघितली तर गल्लीमध्ये काही फांद्या वगैरे ज्या दिसत आहे आपल्या, सगळ्या फांद्या बरोबर त्याला सपोर्ट लागेल। आणि फळ भरण्याचा जे कालावधी जो आहे, विलास भाऊ बरोबर ना, हे आमचे विलास भाऊ आहे, फळ भरण्याचा जो कालावधी जो आहे, त्याच्यामध्ये ज्या खाली वाकलेल्या ज्या फांद्या, त्या सगळ्या फांद्यांना सपोर्ट मिळणार आहे। म्हणजे असा हा प्रकार मी तारीचा आणि बांबूचा केला। बऱ्याचशा शेतकऱ्यांकडं ज्यांनी द्राक्षाच्या बागात ऑलरेडी केलेले, तर त्यांच्याकडे ते अवेलेबल पण असतात, तार म्हणा की अँगलचं स्ट्रक्चर रेडीली अवेलेबल आहे, त्यांना तसं टेन्शनचं गरज नाही। पण जे नवीन शेतकरी, त्यांनी खूप जास्त पैसे खर्च नाही करायला पाहिजे, आणि आपल्याला सपोर्टचं काम पण व्हायला पाहिजे, बरोबर। हा आपला हेतू आहे। तर सर्वांना कदाचित समजलं असेल आता मी कशा प्रकारे तारचं नियोजन केलं। सिंगलच तार आहे, 10 गेजची तार घेतली तरी चालणार आहे, बांबू 6 फुटाचे बांबू आपल्याला चालणार आहे। आणि सपोर्ट हा जो आहे खूप जास्त नाही आहे, झाड स्वतःच, आता इथं जर तुम्ही बघितलं तर स्वतःच झाड एवढं जे सगळे जे फळं जे दिसत आहे आजूबाजूला, हे सगळे मध्ये, तर ते पेलू शकता। फक्त फळं कोणते पेलवायचे हे बघा, इथं दाखवा। आता आपण हां याला बांधवा, ते तर आहेच, ती तर आहेच, पण ही फांदी ही पण आहे, ती फांदी, हां ही फांदी पकडा, ती पकडा, हां ही फांदी पकडली, आणि ही आपण आपल्याला इथं वरतीपर्यंत आपल्याला बांधायची आहे, बरोबर। तिथं बांधली की झालं, म्हणजे बांधायला खूप जास्त वेळ लागणार आहे असं काही नाही। हां ही पण थोड्या वेळात, म्हणजे काही 4-5-7 दिवसात ती पण खाली वाकून जाईल। म्हणजे ही फांदी बघा, या फांदीला धरलं, वरती बांधून घेतलं, बांधण्याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे। ते असं सगळं नियोजन आपण केलेलं आहे, बरोबर। खालच्या प्लॉटला आपण काय केलेलं होतं, तर खालच्या प्लॉटला दोन्हीही बाजूला, म्हणजे हे बघा, आता हा सेंटर जर पकडला तर इकडच्या बाजूला अशा 2 लाईन होत्या ताराच्या,
म्हणजे डबल मटेरियल लागलं होतं. आपण हे सिंगल मटेरियलमध्येच हे सगळं काम आपण आता हे केलेलं आहे. दोन्ही बाजूला हे टेन्शन खुटे जे आहेत साधारणतः 2.5 फुटाचे जे खुटे आहेत हे दोन्ही बाजूला आपण लावून हे सगळं नियोजन सगळं असं केलेलं आहे. तर हे सगळं नियोजन जे होतं ते त्या दिवशी खरं सांगायचं होतं, प्रात्यक्षिक जे काम चालू होतं, पण काही हरकत नाही. जे केलं ते सगळं तुम्हाला मी सांगत असतो. याच्यात तुम्हाला काही सुचवायचं असेल तर नक्कीच सुचवा, पण हा जो पर्याय आहे सगळ्यात स्वस्त पर्याय आहे आणि ह्या काळात सगळ्यात गरजेचं आहे, जेणेकरून फळांचं जेव्हा फळ भरत असतं, फळ जेव्हा पूर्ण साईज घेत असतं त्यावेळेस वजन जे आहे ते वजन पेलवण्यासाठी आपल्याला त्यांना आधार देणं पण गरजेचं असतं. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.